तुम्ही जरी मला आई मानत नसला ना तरी लेकरावणीच मी तुमच्यावर माया करते आणि लेकराच्या मनात काय चाललंय ना ती बराबर आईला कळतं. हे बघा तुमची हळद मी एकत्र करून आणीन पण त्याच्या बदल्यात काय तुम्हाला माझ्यासोबत वाईला पुष्पे हा काय कुसूर लावली का? काही नाही ती एकच गावात लगीन आहे ना तेव्हा म्हणलं हळद एकत्रच करूया. कशाला एकत्र करायचे? काल आपण मेहंदीच्या कार्यक्रमाला जाऊन आलो ना, मग सारखं काय एकत्र? सगळा लोड त्यांच्यावर नको टाकायला. आता लोड काय आहे त्यात? सामूहिक सोहळ्यात लगीन करणार आहे तेव्हा हळद खेळता येणार नाही आणि आपल्यातली हळद लागल्याशिवाय तिकडे हळद लागत नाही. मग हे उपद्व्याप करण्यापेक्षा दोन्ही घरची हळद एकत्रच करता येईल ना, होय का नाही अजिंक्य? वय आणि शेखरवी म्हणत होता की दोन्ही घरची कामं त्याच्याकडेच आहेत मग लय धावपळ होते म्हणून. मग मी त्याला म्हणलं हे बघ बाबा शेखऱ्या, आमचं काही वेगळं शूटिंग करू नको, तुला जी काही शूटिंग करायचं आहे ना त्यांचं कर आणि त्याचीच एक कापी आम्हाला दे, उगाच कशाला खर्चात पडा. म्हणून म्हणलं एकत्रच हळद करूया. अगं तू मस्त म्हणशील पण त्यांना पटायला नको का? हा काहीतरी बोलायचं आपलं. हे बघ जे काय असेल ना ते आपण आपल्या अंगणात करू. हा जिजे आजचाच दिवस आहे, काय बी करून अजिंक्यना घराबाहेर काढलं पाहिजे. ती शिकली ह्या घरात यायच्या आधी कसं बी करून ही घर नावावर करून घ्यायचं. तिथले तुला माहिती आहे ना, लग्नात हळद झाल्यावर नवरीच्या पाटावर जे कोणी पहिल्यांदा बसतं ना त्याला हळद लावल्यावर त्याचं लवकर लग्न होतं. असं असतंय व्हय? होय. मग माझ्या नंतर माझ्या पाठावर कोण बसणार? मीच बसणार. आणि अजिंक्यच्या पाठावर कोण बसणार? हे शिकले हे बघ तिथे शलकाट ठेवलंय. हा परत दहा विचारायचं नाही शलकाट कुठं आहे म्हणून. व्हय र. तुम्ही काय काळजी करू नका भाऊजी, माझ्या सगळं लक्षात आहे. आणि आपल्याकडची हळद वेळेवर संपवायची असेल ना तर अजिंक्यची हळद वेळेवर व्हायला पाहिजे. त्यांची उष्टी हळद आली की आपल्याला वेळेवर चालू करता येईल. वहिनी तुम्ही नका काळजी करू, मी सगळ्या दादाला बोलतो. चालेल. तुम्ही कशाला बोलायला येत आहे? तेच बोलायला आले मी. म्हणजे गावातल्या बायाने नको नको केलंय. आता त्या म्हणत होत्या नेमकं आम्ही कुठं जायचं. आता हळदीला दोन्हीकडे गावातल्याच बायका येणार ना, तेव्हा इकडं तिकडं करायला लागल म्हणत होत्या. त्या म्हणत होत्या जसा मेहंदीचा कार्यक्रम एकत्र केला का नाही तसाच हळदीचा बी करू. मग मी म्हणलं आमच्याच घरी करू हळदीचा कार्यक्रम. पण कसं आहे लग्नाच्या आधी पुरीला सासरी आणलेलं बरं दिसत नाही ना. पण आमची तशी काही तयारी नाही. हाय का आता तयारीला काय लागतंय तेव्हा? तुम्ही तुमची हळद घेऊन येणार, आम्ही आमची हळद घेऊन येणार. लय लय झालं तर बसायला एखादा पाठ लागल, ह्याच्या पलीकडे काय लागणार आहे? अगं पण उषा, अगं पुष्पा म्हणते ती बरोबरच आहे. इकडे वेगळा कार्यक्रम तिकडे वेगळा कार्यक्रम करण्यापेक्षा दोन्ही एकत्रच करू की. शीतल तुला चालेल ना अजिंक्यची हळद तुझ्या सोबत लागलेली? लाजली नाही पोरगी. अजिंक्य ते आपण वैला पुष्पे अगं ती नारळाचं पोतं कुठं ठेवलंय? ते अरे गाव देवाला जाताना नारळ आणि लिंबू वेगवेगळे काढायला लागणार ना. हा चल ती पिशवीत भरून घेऊ. ये चल.
उपलक संपलं की गाणं तरी काय नाचतेस काही नाचते कमी तुडवते जास्त इतक्या लक्का एवढा सगळा हळदीचा कार्यक्रम झाला पण मला लक्का कुणीच हळद लावली नाही. हळद नाही लावली हा हळद नाही लावली नाही. घ्या रे ह्याला. हो मामी चला की एक क्वालिटी फोटो घेऊ. माझं घर घेऊन इथं धिंगाणा करताय करा मजा करा पण घर नावावर केल्याशिवाय मी पण गप्प बसणार नाही. पुष्पा भोईटे नाव आहे माझं. हो फेडरेशन अध्यक्ष चला की क्वालिटी फोटो काढूया. अहो हळद लावताना काढायचं राहिलाय. मामी इकडे बघा स्माइल. हा हसरा चेहरा. ओके आजा शीतल आजोबा सारखा तू. हा डोक्याला डोकं लावा. हा स्माइल इकडे बघून. हा अजून एक